जी हाँ, तो दोस्तों हमारे चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिया गया लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें ताकि हम आप तक अच्छे वीडियो पहुंचा सके। मधापुरी पावन पुण्य भूमि जिते लहरी बाबा महासंत स्वामी परमहंस ब्रह्मानंद परमधाम श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम। हे चराचरी सद्गुरु सर्वसाक्षी सदा ध्यान लागो तुझे या मनासे असुदे प्रभु नित्य गोवत्स प्रेम श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम। स्थापकाय धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतार श्री शिवाय लहरी बाबाय नमो। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। ओम नमो जय विश्वचालका जगद्वन्द्या ब्रह्मांड नायका एकच्य शून्य अनेका भाससी विश्वरूपी विठ्ठल नित्य प्रति आराध्य दैवत परमहंस ब्रह्मानंद लहरी बाबा चराचरामध्ये वास करणारे श्री गुरुदेव शक्ती समुपस्थित सर्व ममतामयी माता एवं सज्जनांनो, सुंदर असा प्रसंग गत चतुर्थ दिवसापर्यंत सुंदर असे परमपावनी मनुष्याला अमोघ असं आपलं लक्ष साधून देणारे ही सुंदर अशी ग्रामगीता आणि त्या ग्रामगीतेचं तत्वज्ञान चतुर्थ दिवसापासून आज पंचम दिवसापर्यंत आपल्या ग्रामामध्ये सुरू आहे आणि त्यातलाच काहीतरी धरामृत आपल्याला थोडासा विचार करायचा आहे, चिंतन मांडायचं आहे। ते चिंतन असं आहे, आज समाजामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो धर्मांच्या परिव्याख्या परिभाषा अनेक चाललेल्या आहे। नेमकी जगद्गुरु तुकोबर यांचं म्हणणं काय, माऊलींचं म्हणणं काय, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं म्हणणं काय, धर्माविषयी काय बोलतात महाराज वर्णन करतात। सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म। हाथ पे चंदन तिलक लगावे माला गले में भारी भारी माला गले में भारी। गरीबन की जो कदर न जाने, गरीबन की जो कदर न जाने, क्या बोलेगा बिहारी तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना भाई, सच्चा धर्म मेरे भाई, सच्चा धर्म मेरे भाई, सच्चा धर्म मेरे भाई, सच्चा धर्म। गेहूं में कंकर पेड़ में आटा दूध में पानी मिलाए मिलाए, दूध में पानी मिलाए, मीठी बातें कह कर बच्चा, मीठी बातें कह कर बच्चा, कसम धर्म की खाए तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना 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 तू मेरे भाई, सच्चा धर्म नहीं जाना। सरकारी अफसर होकर के भी सेवन करना सीखा सीखा, सेवन करना सीखा, अर्जदार
नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। खाली पड़ी जो भूमि तेरी मजदूरों को नहीं देता, देता मजदूरों को नहीं देता, देश भिखारी बनाया तूने, देश भिखारी बनाया तूने, देश की इज्जत खोता तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई तूने रे भाई सच्चा धर्म नहीं, अपनी नीति से चलना यही तो धर्म सिखाता, यही तो धर्म सिखाता, अपनी नीति से चलना यही तो धर्म सिखाता, टुकड़ा दास कहे फिर भी दिन, टुकड़ा दास कहे फिर भी दिन, क्यों मेरे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। वंदनीय महाराजांची 50वी ही पुण्यतिथी, अर्थातच सुंदर अशा थाटामाटामध्ये आपण 50वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करतोय. त्याला आपल्या भाषेमध्ये वा शास्त्रीय भाषेमध्ये सुवर्ण महोत्सव म्हणतात. आणि हा योग साधणारे, या महोत्सवामध्ये साक्षी बनणारे तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. आणि या महोत्सवामध्ये आपण साक्षी बनत असताना सुंदर असं चिंतन करायचंय. आणि ते चिंतन वंदनीय महाराजांनी अभंगातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. माईबाप, प्रसंग कुठलाही असो, कसाही असो, नेमकं त्या प्रसंगाचं चिंतन काय, संत समाजाला काय सांगतात ते आज प्रत्येक माणसांनी ऐकणं आवश्यक आहे. कळलं का? प्रत्येक लोकांनी आपापले धर्म वाटून घेतलेले आहे, लक्षात घ्या. वंदनीय महाराजांना सुद्धा धर्मच समजून द्यायचंय. आज प्रत्येक समाजामध्ये वा धर्मामध्ये प्रतिस्पर्धा सुरू झालेली आहे. त्याला वाटतं माझा हा धर्म मोठा आहे, त्याला वाटतं माझा हा धर्म मोठा आहे, त्याला वाटतं माझा हा धर्म मोठा आहे. आणि ज्याला धर्म समजून घ्यायचंय ना माईबाप, त्यांनी ग्रामगीतेमध्ये घुसा. तसं तर प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक साहित्यामध्ये धर्माची सुंदर व्याख्या केलेलीच आहे. पण ती भाषा आपल्या लक्षात न आल्यामुळे वंदनीय महाराजांना कळलं. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये माझ्या खेडूत लोकांना सगळ्यांना कळावं. कळलं का? शास्त्रीय भाषा असणारी, संस्कृत भाषा असणारी, प्राकृत भाषा सुद्धा आम्हाला कळायला भारी जातं. नेमकं धर्म म्हणजे काय, कशाला धर्म म्हणावं. हातामध्ये सुंदर असं एक कमंडलू असावी वा तीर्थी असावी, त्याने दिवसभर ज्याला अभिषेक करत राहावं, त्याला धर्म म्हणतात. नेमकं धर्म म्हणतात कशाला, धर्माची परिव्याख्या काय, धर्म शिकायचं आहे. आज केवळ धर्माचं नाव घेऊन, धर्माची व्याख्या मांडून प्रतिस्पर्धी लोक तुमच्या आमच्या सारख्या जीवांचा खेळ बनवून टाकतात. लक्षात घ्या. आणि वंदनीय महाराजांना तेच नको आहे. कारण वंदनीय महाराजांनी बघितलेलं आहे, महाराजांनी सगळ्यांमध्ये ईश्वर पाहिलेला आहे. कळलं का? सगळ्यामध्ये ईश्वर अंश आहे. महाराजांच्या अनेक साहित्यामध्ये जेव्हा आपण चिंतन करतो ना, तेव्हा महाराजांनी प्रत्येक समाजाला वाव दिलेला आहे, प्रत्येक व्यक्तीला वाव दिलेला आहे. ग्रामगीतेचं जर आपण चिंतन केलं ना, त्यामध्ये जे संस्कार आहे ते संस्कार जर आपण लक्षात घेतले तर समजेल की महाराजांनी सुरुवात कुठून केली. ज्या वंदनीय महाराजांना या समाजाची चिंता होती माईबाप, समाजामध्ये जन्माला येणारा बाळ कसा घडावा ते सुद्धा माझ्या महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. देरी एक आहे, आम्ही केवळ बोबाट करतो, समजून काहीच घेत नाही. कळलं का? आणि मी तरी सांगेल, सांगण्यापेक्षा समजून घेणं हे अति महत्वाचं आहे.
म्हणून महाराजच सांगतात की बाबा रे, समजून घ्यायचंय धर्मासाठी आज किती किती वाद सुरू आहे. त्याला वाटतं माझा धर्म मोठा आहे, त्याला वाटतं माझा धर्म मोठा आहे. हालाकी दोघांनीही धर्म समजून घेतलेला नाहीये. कळलं का? आणि ज्यांचे धर्मावर वाद चालू आहे ना, त्या धर्माधिकाऱ्यांनी, धर्मतत्ववेत्यांनी एकदा धर्म जाणून घ्यायला पाहिजे. कळलं का? एकीकडे तुकोबाराय काय म्हणतात आणि एकीकडे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, दोघांचंही चिंतन करू. संतांनी आजपर्यंत जे सांगितलं ना सज्जनांनो, संतांनी समाजाला हितच सांगितलेलं आहे. आतापर्यंत झालेल्या संतांनी समाजाचा अहित कधीच पाहिलेला नाही. आणि जो अहित पाहतो तो संत होऊ शकत नाही. कळलं का? ज्ञानोबारायांनी समाजाचं हितच केलं, तुकोबारायांनी समाजाचं हित केलं, पण परिस्थिती अशी निर्माण झाली, काही बहुतांश लोकांना, किंबहुना 75% लोकांना ती भाषा कळत नाही. गोंधळ हा आहे. कळलं का? धर्माचं पालन करायचंय, धर्माचं, पण तो धर्म जाणून घ्यायला पाहिजे. धर्माचं कसं पालन करावं तुकोबारायांनी शिकवलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. कळलं का? तुकोबारायांनी सांगितलंय धर्माचं पालन करायचंय, पण कोणता धर्म तो? तुकोबारायांनी सांगितलं तो धर्म करायचाय जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हा धर्माचा एक भाग आहे. भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. कोण म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय महाराज. आणि इकडे वंदनीय राष्ट्रसंत सुद्धा सांगतात की बाबा रे, धर्म नेमकं कोणतं आहे, काय करावं म्हणजे धर्म होईल. हातभर कपाळावर गंध असेल म्हणजे ते धार्मिक आहे असं नाही. कळलं का? दिवसभर मंदिरात राहतो म्हणजे तो धार्मिक आहे वा धर्मात्मा आहे असं नाही. कळलं का? बाह्य क्रियेनी धर्मात्मा होऊ शकत नाही आणि बाह्य क्रियेनी धर्म कळत नाही. शास्त्रकार सुद्धा सांगतात, आद्यगुरु शंकराचार्यांचं वर्णन सुद्धा आहे, धारणात इति धर्म. ज्याचं धारण केलेलं आहे ते धर्म. मग तुम्ही नेमकं कशाचं धारण केलंय तो विषय तुमचा. काय धारण करायचंय? महाराज सांगतात खरा धर्म आमच्या जीवनात असला पाहिजे. लक्षात घ्या सज्जनांनो, लहान लहान लेकरांपासून तर 80 वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत सुद्धा आज धर्माची परिभाषा माहिती नाहीये. कळलं का? धर्म आम्हाला सांगितला लोकांनी, तो धर्म दुसऱ्यांना छळण्याचा नाही. वंदनीय महाराजांनी सांगितलं. कळलं का? का छळता दुसऱ्या धर्मा का यात मिळे प्रभू प्रेमा. धर्म नाही सिखाता आपस में वैर रखना. धर्म हे शिकवत नाही की आपसामध्ये वाद ठेवा. महाराज धर्म हे शिकवतं आपण आपलं जे कर्म आहे, जे स्वकर्तव्य आहे, कर्तव्य बजावणं हे आपलं धर्म आहे. कळलं? काय धर्म आहे? एखादा भुकेला व्यक्ती तुमच्या दरबारातून चाललेला आहे आणि जात असताना तो अन्नाची याचना तुमच्या जवळ करतो. तुम्ही मंदिरामध्ये सवळ्याची पूजा करतात आणि एक याचक तुमच्या दरवाजावरून उपाशी जातो आहे. मी तरी सांगेल, महाराजांचा आधार घेऊन सांगेल, एक याचक दरवाजावरून तुमच्या उपवासी जातोय आणि तुम्ही आतमध्ये सवळ्याची पूजा करताय, त्या पूजेला काही अर्थ नाही. लक्षात घ्या. कळलं का? धर्म जाणायचंय तर त्यांचा अंतरात्मा जाणा. जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हा धर्माचा एक अंग आहे. मग आज चाललेलं काय? किती अवडंबर. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे सगळं बघितलेलं आहे आणि बघितल्यानंतर जेव्हा आंतरिक स्फुरण झालं तेव्हा लिहून ठेवलंय. महाराजांनी सगळं डोळ्यांनी बघितलं आणि नंतर लिहिलं. कुठलाही लेखक असणारा, लक्षात घ्या, कोणी जेव्हा हातामध्ये लेखणी घेऊन लिहितो ना तेव्हा परिस्थितीवर मात करत असताना लिहितो. कळलं का? परिस्थिती पाहून लिहित असतो. लिखाण तेव्हाच होत असतं. एखादा कवी घ्या ना तुम्ही, साधारण कवी जर असेल सज्जन हो, तो साधारण कवी एखादा जर पुष्पवृक्ष दिसलेला असेल आणि सुंदर फुलं असतील, त्या फुलावर सुंदर कविता तयार करतो. सुंदर, हे कवीचं काम आहे. मग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वंदनीय महाराजांनी समाजाची परिपूर्ण प्रकृती पाहिली, समाजांची स्थिती पाहिली आणि महाराजांनी समाजासाठी सुंदर असं वचन ठेवून दिलं की बाबांनो, खरा धर्म जाणा. कोणता खरा धर्म आहे? कळलं का? तर महाराजांनी सांगितलेलं आहे खरा धर्म जाणायचंय. खरा धर्म जाणण्यासाठी प्रत्येक माणसाने पहिल्यांदा मानव होणं आवश्यक आहे. कळलं का? तेव्हाच घर कळण आम्हाला, तेव्हाच धर्म कळण आम्हाला. मानव मनुष्य बनलेला नाही, माणूस बनलेला नाही, धर्म कधी कळेल महाराज? कळलं का? कारण वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे
मानव पशु योनीतून आला नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊनी सावरीला पाहिजे क्रमाक्रमाने. महाराज सांगतात मानव पशु योनीतून आलेला आहे आणि पशु योनीतून येणाऱ्या माणसाला आज सावरून घ्यायचं, लक्षात घ्या. हे कसं होणार महाराज? हे जेव्हा तुम्ही त्यावर संस्कार टाकाल ना तेव्हा होणार. लोक म्हणतात आज जेव्हा लेकरं मोठे झाले ना, आल्यानंतर बालपणी त्यावर संस्कार करायचं असतं, पण आम्ही तेव्हा संस्कार करत नाही. आणि तो मुलगा जेव्हा मोठा होतो, बंडपणा करतो, त्यावेळेला मात्र आम्ही इकडे यांना दाखवा त्यांना दाखवा, हे कुंडली काढ ते कुंडली काढ. सज्जनो, कुंडली काढायची गरज नाही, याच्याजवळ त्याच्याजवळ जायची गरज नाही. ज्यांना वाटत असेल मोठेपणी माझा बाळ व्यवस्थित राहावा, व्यवस्थित वागावा, त्यांनी वंदनीय महाराजांची ग्रामगीता वाचावी. कळलं का? आणि त्यात गर्भावर संस्कार कसे करावे हे महाराजांनी शिकवलेले आहे. नीट लक्षात घ्या. धर्म जाणून द्यायचं असेल त्यांना तर धर्म काय आहे, धर्माची प्रतिकृती काय आहे, कळलं का? धार्मिकपणा दाखवणे म्हणजे धर्म नाहीये, कळलं का? धर्म ते आहे जे धर्म तुमच्या स्वकृतीत उतरलेलं असेल ते धर्म आहे. दुसऱ्याला तुम्ही माझं मानलेलं आहे, मी आणि माझं पण ज्यांच्यामध्ये शेष राहत नाही ते धर्माची एक व्याख्या आहे, कळलं का? धर्म कोणालाही सुख देण्याचंच काम पाहतं, धर्म कोणाला दुःख देण्याचं काम पाहत नाही, कळलं का? म्हणून महाराज सांगतात की बाबा रे, धर्म जाणायचं असेल ना, बाह्य क्रिया न दाखवता आत्मिक क्रिया दाखवा. आणि एक सांगू, वंदनीय महाराजांनी जी साधना सांगितली, वंदनीय महाराजांनी जे ध्यान सांगितलेलं आहे, आणि जो मनुष्य ते करतो, लक्षात घ्या, त्या परमतत्वाची अनुभूती करतो ना, त्यांच्या मनामध्ये सहजासहजीची ही ज्योत जर प्रगट झाली तर पूर्ण सृष्टी त्यांना प्रेममय दिसेल. आणि प्रेममय सृष्टी दिसली ना तर महाराज त्यांच्या मनामध्ये कुठेच असं वैमनस्य निर्माण होणार नाही. आणि जेव्हा वैमनस्य निर्माण होणं बंद झालेलं असेल, ईर्ष्या उत्पन्न बंद झालेली असेल, तेव्हाच आम्ही खरा धर्म जाणू शकतो, अन्यथा आम्हाला खरा धर्म जाणता येत नाही. जागो अपने धर्म को जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, ये जारी भी जाएगा फिर देश रोएगा, जारी भी जाएगा फिर देश रोएगा. जागो अपने धर्म को जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ. जागो अपने धर्म को जगाओ. काय जागवायचंय पुढे सांगणार वंदनीय महाराजांचे प्रमाण घेऊन लक्षात घ्या. जागायचंय आपलं धर्म आपण जाग करायचंय, लक्षात घ्या. कोणता आपला धर्म आहे? ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे, कळलं का? धर्माची परिव्याख्या तर आपण करूच, फक्त माझा विषय हा आहे, बाह्यिक क्रिया जर असेल आणि ते आपण जर धर्म म्हणू तर ते धर्म होणं शक्य नाहीये महाराज, कळलं का? वर दिसायला धर्म असेल पण आत कुठेतरी अधर्म लपलेला आहे, लक्षात घ्या. आणि तो अधर्मच मनुष्याला घातक ठरत असतो, कळलं का? धर्म काय? गोस्वामी तुळशीदासजी महाराजांनी सांगितलंय. धर्माची व्याख्या ज्ञानोबा रायांनी केलेली आहे, धर्माची व्याख्या वंदनीय महाराजांनी केली, धर्माची व्याख्या जगद्गुरु तुकोबा रायांनी केली. गोस्वामीजी काय म्हणतात? धर्मन दुसर सत्य समाना. गोस्वामीजी महाराज सांगतात रामचरितमानसामध्ये, धर्मन दुसर सत्य समाना. वंदनीय महाराज ते सांगतात, सच्चा धर्म नाही जाना. लक्षात घ्या, मी विषय या ठिकाणी हा निवडलेला आहे, केवळ महाराजांचा विषय घेऊन पुढे जायचं असं नाही. प्रत्येकांचे विचार काय सांगतात ते तुमच्या समोर मांडणार आहे, कळलं? जे 1.5-2 तास माझ्याकडे आहे ते समजून देण्याचा प्रयत्न करणार, समजून घ्या, कळलं का? आणि जरा चांगलं ऐकायचं शिका, कळलं का? बाकी तर आपण ऐकतच असतो. कधी कधी एखाद्या वेळेस माणसाची स्थिती अशी असते, चांगलं असलेलंही कधी कधी झेपत नाही. म्हणून महाराज सांगतात, धर्म न दुसरं सत्य समाना. सत्य म्हणजेच काय? कशाला सत्य म्हणावं? सत्य ती वस्तू आहे जी त्रिकालावादित जी सत्य आहे. तुम्ही असल्यावरही सत्य आहे, तुम्ही नसल्यावरही सत्य आहे, तुम्ही राहणार नाही तरी सत्य आहे, असणार नसणार, येणार जाणार नसले तरी सत्य आहे, कळलं का? म्हणून महाराज सांगतात त्या सत्य वस्तूला जाणायचं आहे आणि सत्य वस्तू जाणून सत्कार्यच करायचं आहे. सत्कीर्ती सेवा की पुंजी,
कळलं का? ज्या माणसाच्या सोबत सत्यता आहे, मग सत्य काय आहे? सत्य एकच आहे. मला सांगा, हे घर सत्य आहे, दार सत्य आहे, जमीन सत्य आहे, काय सत्य आहे? लक्षात घ्या, यातलं काहीही सत्य नाही. मग याचा अर्थ असा नाही काही सत्य नाही तर मग सगळं सोडून द्यायचं का? नाही. महाराज सांगतात सगळं जवळच ठेवा, या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्या, पण याची आसक्ती ठेवू नका. कळलं का? मग जे आहे याचा वापर जरूर करून घ्या, याचा अभिमान करून घेऊ नका. कारण अभिमान जर केलात तर ते अभिमान तुम्हाला धर्मापर्यंत पोहोचू देऊ शकत नाही. कारण अभिमान जर पुढे उभा झाला, तो अभिमान म्हणतोय हम किसी से कम नहीं. ही अहंकारी व्याख्या जर जीवनामध्ये असेल तर आम्ही जे काही करतो हे सगळं अवडंबर आहे, पागलपण आहे. कळलं का? म्हणून महाराज सांगतात हा पागलपणा आपल्या जीवनातून सुटावा म्हणून खरा धर्म सांगतात. कळलं का? मग खऱ्या धर्माची व्याख्या महाराज करतायत, लक्षात घ्या. माते पे तिलक चंदन लगावे, माला गले मी भारी. म्हणजे खूप सुंदर धर्म पालन करतोय असं नाही. कळलं का? डोक्यावर चंदन आहे, गळ्यामध्ये खूप माळा आहे, त्यालाही महत्व नाही. कळलं का? गरीबन की तो कदर न जाने, क्या बोलेगा बिहारी, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना. बस एवढ्या चरणावर जरी बोलायचं म्हटलं तरी पुरे झालं. एवढं जरी कळलं ना तरी बस आहे महाराज. धार्मिकता बाह्यिक अंगाने तुकडोजी महाराजांना पाहिजे नाही, वंदनीय महाराजांना धार्मिकता आतून पाहिजे आहे. आंतरिक भाव वंदनीय महाराजांचा काय होता माहितीये? वंदनीय महाराजांचा आंतरिक भाव तेवढाच पॉवरफुल होता. कळलं का? आणि तुम्हाला अनुभव करायचा असेल तर वंदनीय महाराजांचा आनंदामृत नावाचा ग्रंथ वाचा. कळलं का? त्यात वंदनीय महाराजांची आंतरिक क्रिया काय हे लक्षात येईल. आंतरिक क्रिया जिथपर्यंत जागृत होत नाही ना, आणि ती आंतरिक क्रिया जागृत करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये रोज सवय असली पाहिजे ध्यानाची आणि प्रार्थनेची. कळलं का? मग ती प्रार्थना प्रभू चरणी समर्पण केली पाहिजे, ध्यान भगवंताचं स्मरण करण्यासाठी केलं पाहिजे. ही जर क्रिया असेल तर ती आंतरिक ज्योत जागते. कशी आहे ती ज्योत? वंदनीय महाराजांच्या शब्दात ऐका, काय आहे? गुरुदेवाचा अंतरविना अनहाद मी ऐकिला, ओहम सोहम नाद ऐकुनी मधुर ते वाजला. कळलं का? त्या क्रियेला जो मनुष्य जाऊन टेकतो ना सज्जन हो, त्या माणसाजवळ द्वंद्वच राहत नाही. कळलं का? आणि जिथे भेद नाही, द्वंद्व नाही, भेदभाव नाही, ही स्थिती जेव्हा निर्माण होते ना तेव्हाच सेवा करण्याची भावना निर्माण होते. लक्षात घ्या, एरवी स्वार्थी माणूस सेवा करू शकत नाही. वंदनीय महाराजांना तेच सांगायचे, जरा स्वार्थीपणा झटका आणि खरा धर्म जाणा. काय आहे खरा धर्म? भुकेल्याला अन्न द्या. कळलं का? एखादा जीव तडपतोय आणि तुमच्याजवळ टिफिन आहे, घेऊन तुम्ही चाललेले आहात, एक वेळेला एक टाइम घरून जेवून गेला, दुपारचं टिफिन तुमच्या सोबत आहे, एखादा मनुष्य कडकडतोय भुकेने, त्या टिफिन मधलं त्याला द्या, काही होणार नाही. हा एक खरा धर्म आहे. नाही तर खूप मोठा भंडारा आपण मंदिरामध्ये करतो, दरवाजावरून दारावरून आपल्या उपाशी मनुष्य जातोय, त्या भंडाऱ्याला अर्थ नाही. म्हणून महाराज सांगतात सच्चा धर्म नाही जाना, तूने रे भाई सच्चा धर्म नाही जाना. खरं काय आहे ते समजून घ्या. कळलं का? खूप अवडंबर पाठांतरण आहे, याचाही असाही मोठा खूप विषय नाहीये. नाही, खूप वेद, वेदांत, गीता आदी सर्व पाठांतरण आहे. कळलं का? पोती पडपड जगमुहा पंडित भयो नको, ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित हो. पोती पडपड जगमुहा सर्व पाठांतरण केलं आहे, त्याचंही काही महत्व नाहीये. जीवनामध्ये जर काही उतरत नसेल तरी सारी घोकंपट्टीच होणार आहे. मग उतरवा आतमध्ये, एकदा त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. आणि मी सांगेल, प्रभुभाव ज्यांचा प्रबल झालेला आहे, प्रभुभाव ज्यांचा अटल झालेला आहे, भगवान परमात्म्याची स्थिती ज्याने जाणण्याचा प्रयत्न केला आहे, तो माणूस निश्चितच या धर्माला जाणू शकतो. कळलं का? बाह्यिक धार्मिकतेचा विषय नाही, माझा अंतर धार्मिकतेचा विषय आहे. कळलं का? वंदनीय महाराजांना जे सांगायचंय, वंदनीय महाराजांना जो धर्म मांडायचा आहे तेच तुमच्या पुढे सांगतोय. लक्षात घ्या. आता धर्म समजून घेण्याकरता इकडे पूजा अर्चा खूप चालू आहे, तिलक तालक खूप आहे, माळा गळ्यामध्ये भरपूर आहे. काही लोक नवरात्री उपवास करतात ना, पायात चप्पल नसतात. करा, माझा विरोध नाही आहे. कळलं का? ज्या माणसांची धारणा आहे, ज्या माणसांची श्रद्धा आहे, करायलाच पाहिजे. कळलं का? श्रद्धा माणसाला तिथे पोहोचवते. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानिनः तत्वदर्शिनः.
गीतेमध्ये सांगितलंय. जो श्रद्धावान मनुष्य आहे त्या श्रद्धावान मनुष्याला ते तेज प्राप्त होत असतं, ते ज्ञान प्राप्त होत असतं. मला त्यावर बोलायचं नाही, पण एक सांगायचंय, नवरात्री उपवास जरूर करा, पण नवरात्री मधली देवी तुम्हाला म्हणत नाही की आपण आपल्या घरातल्या बहिणीला बाहेर काढायचं आणि आपण नवरात्री करायची नाही. नवरात्री करत असताना पहिल्यांदा एक वेळेला विचार करा की आम्ही आमच्या घरामध्ये एक वेळा तरी स्त्री भ्रूण हत्या केली का? ज्या माणसाने घरामध्ये स्त्री भ्रूण हत्या केली असेल त्या माणसाला नवरात्र करण्याचा काही अधिकार नाही. डायरीत लिहून ठेवा, घरी जाऊन लक्षात घ्या. ज्यांच्या घरामध्ये स्त्री भ्रूण हत्या झालेली आहे, ज्या बाईनी स्त्री भ्रूण हत्या करायला चालना दिलेली आहे, त्या बाईनी नवरात्र करू नये. कळलं का? हे खरं धर्म नाहीये. इकडे नवरात्री करणं सुरू आहे, घरामध्ये लहान चिमुकली जन्माला येणार आहे, तिची आपण गळचेपी करतोय. खरंच माँ भगवती तुमच्यावर प्रसन्न होईल? हा, कळतंय ना मी तुम्हाला काय बोलतोय ते? तसे तर तुम्ही मला काही अपरिचित नाहीये. 2-3 वर्षामध्ये माझं येणं सुरूच आहे. मग नवरात्री करत असताना आपण समजून घ्यायचंय, जाना आज वंदनीय महाराजांनी सांगितलं, कितना पाप हो रहा है जगत में अंदाज के बाहर चला. काय काय पाप चाललंय विचार करा. ह्या सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकणार, कारण मी कटिबद्ध आहे. तरी पण बोलण्याचा प्रयत्न करतोय. आज नाही त्या गोष्टींचे पातक आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. आमच्या म्हणजे